मित्रांनो, राज्यात राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या राबवल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजनांच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यामध्ये केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, याचबरोबर शबरी आवास योजना असेल, मोदी घरकुल आवास योजना असेल, यशवंत घरकुल असेल किंवा रमाई आवास योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात। आणि आपण पाहिलेले की 2022 पासून यशवंत घरकुल योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचं अनुदान वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। शबरी आवास योजना शहरी आणि शबरी आवास योजना ग्रामीण या दोन्ही योजनेसाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या भारतीय घरकुल योजना असेल किंवा इतर जे काही घरकुल योजना राबवल्या जातात याच्यासाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता। अगदी आपण 2 दिवसापूर्वी सुद्धा पाहिलेलं होतं की बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनांसाठीचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। आणि याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून आज 24 फेब्रुवारी 2026 रोजी सुद्धा आदिवासी विकास विभागासाठी अनुसूचित जमातीसाठी आवश्यक असलेला निधी, याचबरोबर ओपन प्रवर्गातील जनरल प्रवर्गातील जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या घरकुलाचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। एकंदरीत आता जवळजवळ सर्वच योजनांच्या घरकुलाचं अनुदान वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। घरकुलाला वाढीव 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। याच्यापैकी 35,000 रुपयाचं अनुदान वितरण करण्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे। आता एकंदरीत हे सर्व जे काही वितरणासाठी मंजुरी मिळालेले निधी आहेत हे त्या स्तरावरती दिले जातील आणि लवकरच या वितरित करण्यात आलेल्या निधीचं लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, एफटीओ जनरेट व्हायला सुरू झालेले आहेत। काही घरकुल लाभार्थ्यांचे पहिले हप्ते होते, पहिले हप्ते क्रेडिट झालेले आहेत। आता ज्या घरकुलांची दुसऱ्या हप्त्याची किंवा इतर वाढीव अनुदानाची प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे। आता याच्या संदर्भातील जे जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुळात या योजनेचा अनुदान वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरण होणं गरजेचं होतं आणि हाच आता या सर्व योजनांकरताचा, सर्व लाभार्थ्यांकरताचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। हे सर्व GR आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।